अमेरिकेतून मुलगा, सून व मुलं भारतात परत येणार हे ऐकून लेले पती पत्नी फारच आनंदात होते. अमर अमेरिकेत 10 वर्ष होता. मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्याचं सईशी लग्न झालं. MBA केलेली तरतरीत सई अमेरिकेत छान रुळली होती, पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती. अमर, सई व त्यांची 2 मुलं ठरवल्याप्रमाणे भारतात आले. जज लेलेंनी, कोर्टातील वकिलांनी आजवर एवढे आनंदी बघितले नव्हते. शशीताई लेले पण फारच खुशीत आहेत हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं. विशाखाताईंना गप्प बसवलं नाही. फार सुनेच्या कलाने घेऊ नका माझे काय झाले बघताय ना, हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणी टोचून गेला. सई आणि शशीताईंचं पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा होता, पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले. एक दिवस नातवंडांनी बरंच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं व शशीताईंनी सई बरोबर अबोला धरला. हो नाही पलीकडे त्या तिच्याशी बोलत नसत. 15 दिवस सईने त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. बराच विचार करून तिने त्यांना एक टेक्स्ट पाठवला. प्रिय आई, आपण दोघी एका छताखाली राहतो, पण आपली एकमेकीशी फारशी ओळख नाही असं मला वाटतं. 2 मैत्रिणींसारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारू व लेट्स गेट इट नो इच अदर. आपण जे करतो आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये याला आगाऊपणा म्हणतील याची तिला कल्पना होती. या टेक्स्टवरून घरात रामायण होईल असं वाटत असताना अचानक शशीताईंचं उत्तर आलं. हो जाऊया, पण एक अट आहे, घरचे विषय बोलायचे नाहीत. सईने ते कबूल केलं. त्या रविवारी सई कॅफेला जाण्यास तयार झाली. फिका गुलाबी सलवार कमीज, सडसडीत बांधा, सावळा तजेलदार रंग व रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी खूप नीटनेटके आहे असं वाटलं. 2 मुलं झाल्यानंतर एवढा सुडोल बांधा टिकवणं आपल्याला कधीच जमलं नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला कॅफेजवळ सोडायला सांगितलं. सईनं कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडलं होतं. खिडकीतून दिसणारे पाण्याचं कारंजं, त्यात लिलया फिरणारे लाल सोनेरी मासे व हिरवीगार झाडे बघून शशीताई सुखावल्या होत्या. वेज कटलेट्स व फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्टचे चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली. टेबलावर गॉगल ठेवत सई म्हणाली, आई छान आहे तुमची साडी. त्यानंतर थोडा वेळ कुणीच काहीच बोललं नाही. सईनंच परत विचारलं, तुम्हाला गाणं कुणी शिकवलं? भजन तुम्ही किती छान म्हणता. शशीताई एकदम खुलल्या. गाण्याची शिकवणी, त्यातल्या जागा, आवडती भजने यावर बोलत राहिल्या. सईला पण त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सईनी परदेशी अनुभवाचं पोतं उपडं केलं. सोपं का असतं परदेशी बस्तान बसवणे, त्या थक्क झाल्या. घरातील एकही विषय न बोलता फक्त एकमेकीला समजून घेणं चाललं होतं. कॉफी व वेज कटलेट खात बाईचा जन्म, तडजोड यावर खूप गप्पा झाल्या. 2 पिढ्यातलं अंतर कमी होत होतं. दोघी खुशीत घरी आल्या. घरी येताच मात्र शशीताई परत सासूबाई बनल्या व अगदी घुमेपणाने वावरू लागल्या. घरात जेमतेम बोलणं व बाहेर मात्र महिन्यातून 2 वेळा जाणं सुरू होतं. नाटक, सिनेमा, अध्यात्म, श्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या, पण घरी येताच मात्र शशीताई मधली मैत्रीण लुप्त होत असे व मुखवटा घातलेली घुमी सासू अवतरत असे. सुमनताईंनी त्यांना कॅफेमध्ये बघितलं होतं. भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं, शशीताई अहो हे अतिप्रेम कशासाठी, योग्य अंतर ठेवा तिच्याबरोबर. या शिकलेल्या मुलींना स्वतःला फार शहाण्या समजतात. कुसुमताई म्हणाल्या, शशीताई मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरुवातीला, काही उपयोग होत नाही. त्यांनी डोळे पुसले. सई बरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला, आई कशी आहेस ग तुझी नवी मैत्रीण सई? मैत्रीण म्हणून छान आहे रे, पण सून म्हणून फार कमी पडते बघ. ते पॅन्ट शर्ट घालणं काय, ते नॉनव्हेज शिजवणं काय, मुलांना वळण नाही. मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीनं बाहेर काढलं असतं घरातून. शशीताई भडाभडा बोलल्या, आई आजीनं तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार? कपड्यांचे काय घेऊन बसलीस आई, तिचे मन बघ. ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहते. बाहेर तुला ती आवडते, पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस.
तुझे ताईशी वाद होतात ना, ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस आणि मुलांना वळण नाही कसं. तुझ्यासारखं तिला जमत नसेल पण ती प्रयत्न नक्की करत आहे. शशीताई काही बोलल्या नाहीत. अमरचं बरोबर होतं. त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या पण बरं वाटत नव्हतं म्हणून त्या तासभर आधी घरी परतल्या व दारातच ठबकल्या. त्या दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रिणी येणार हे सईने सांगितलं होतं. सई त्यांना सांगत होती, माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात. माझं नक्कीच चुकत असेल पण त्या मला आजवर कधी बोलल्या नाहीत. आम्ही दोघी मैत्रिणीसारख्या हिंडतो फिरतो. आपण नोकरी मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासूबाई सासरे यांना वेळ दिला पाहिजे. ज्याच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्याला घडवणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घेतलंच पाहिजे. मतं जुळत नसली तरीही. तिची मैत्रीण उषा म्हणाली, घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे. शशीताईंचे डोळे भरून आले. देवाची भजने म्हणत सुनांच्या कागाळ्या करणाऱ्या भजनाच्या बायका कुठं आणि या उच्च शिक्षित मुली नोकरी करून घराचं घरपण कसे जपायचं याचा चर्चा करणाऱ्या सुना कुठं. अमेरिकेहून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवलंय. आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच गढूळ होती, ती बदलली पाहिजे. त्या चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सई म्हणाली, आई लवकर आलात, बरं वाटतंय ना, चहा घ्यायला येताय का, मैत्रिणींची ओळख करून देते. आले असते ग पण डोकं दुखतंय, पडते मी जरा, म्हणून त्या खोलीत आल्या. एवढंच ऐकायची अपेक्षा असते. बरं वाटतंय ना, त्यानंच बरं वाटायला लागतं. पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सुनेबद्दल तक्रार करत होत्या. शशीताई एकदम म्हणाल्या, कुसुमताई सुनेबद्दल कागाळ्या करणे बंद करा. काय मिळणार आहे त्यातून. अहो आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का. लहान आहे, चुकेल, पण त्यांना भजनापूर्वी नावं ठेवून घरचं काही बदलेल का. आणि या चर्चेनंतर दर्शन दे रे भगवंता गाताना मन शांत असेल का. कुसुमताई नाक मुरडून गप्प बसल्या. घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे. हा मुद्दा बायकांना पटला. शशीताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या. आज कुठे शोधिशी रामेश्वर आणि गाताना डोळ्यातून घळाघळ पाणी येत होतं सगळ्यांच्या. अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या. सईला म्हणाल्या, सई एक नवं नाटक आलं आहे, खूप छान आहे म्हणे, 2 तिकीट काढू का. सई आनंदाने हो म्हणाली. तिनं अमरकडे कौतुकानं बघितलं. आज एक मुखवटा गळून पडला होता. सई चहा घ्यायला ये ग टेरेसवर, आज कॅफेमध्ये नको, घरीच गप्पा मारू. तिच्या कामावरच्या गमती ऐकायला शशीताई उत्सुक होत्या. आले हो म्हणत सई पळत वर गेली. अमर आणि बाबा कौतुकाने त्यांच्या आयुष्यातील 2 महत्वाच्या बायकांकडे बघत राहिले. घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना जाणवत होतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.